श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला 11 पारायण करायचे आहे. तर 10 मार्च ते 20 मार्च पर्यंत आपले संपूर्ण 11 पारायण होणार आहे. म्हणून आपल्याला प्रकट दिनानिमित्त 10 मार्च पासून सुरुवात करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असणारे सेवेकरी भक्त प्रकट दिनानिमित्त पारायण केल्यास त्याचे म्हणजे स्वामींचे पारायण म्हणजे स्वामीच्या नावात मन लावून काही दिवस भक्ती करणे आणि त्यांची पोथी चरित्र वाचणे, महात्मे वाचणे. चरित्र वाचन केल्याने कारण स्वामींचे चरित्र म्हणजे स्वामींचा आत्मा आहे. 11 दिवसाचे पारायण केल्याने आपले जास्तीत जास्त प्रश्न सुटायला लागतात, मन शांत होते, अडचणी कमी होतात, आर्थिक अडचणी कमी होतात आणि स्वामींची कृपा मिळते. असे अनेक हजारो भक्तांचा अनुभव आहे. पण पारायण करताना काही साधे नियम आणि अटी पाळले तर त्याचा अधिक चांगला आपल्याला लाभ मिळतो. सर्वात आधी म्हणजे पारायण सुरू करण्यासाठी आपल्याला घर स्वच्छ करायचे आहे. आपल्या घरातील मंदिर स्वच्छ करायचे आहे. जिथे कुठे आपली पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असो, मूर्ती असो ती ठेवून मांडणी करू शकता किंवा घरामध्ये आपल्या मंदिरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर तिथे सुद्धा बसून एखाद्या चौरंगवरती तांदळाची रास काढून मूर्ती ठेवून किंवा फोटो असेल फोटो ठेवून पूजा मांडणी करायची आहे. आता पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला रोज धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहे. अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करावा. शक्य असेल तर एखादे पिवळे रंगाचं फूल स्वामींना अर्पण करायचं आहे. त्यानंतर स्वामींची चरित्र वाचायला सुरुवात करताना सर्वात आधी स्वामींचं चरित्रांना धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. शक्य असल्यास 11 माळी केल्या तर खूप चांगले. स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. पारायण 11 दिवस सलग करायचे असल्यास आपल्याला त्याचे काही नियम आहे जे नक्कीच पाळायचे आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र वाचन सुरू करण्याआधी सकाळी उत्तम असेल तर सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा आपण चरित्राचे वाचन करू शकतो. पारायण सुरू करण्याआधी काही नियम आहेत. ते नियम पाळल्यास त्याचा खूप चांगला आपल्याला परिणाम दिसून येतो. पारायण 11 दिवस सलग करायचे असल्यास रोज शक्य असल्यास एकाच वेळी वाचन करावे. सकाळची वेळ निवडावी किंवा सायंकाळी. जो टाइम आपल्याला उत्तम वाटत असेल त्या टाइमला आपल्याला पारायण करायचं आहे. संध्याकाळीही करता येतं आणि सकाळीही करता येतं. श्रद्धा आणि मन आपल्याला एकाग्र ठेवून वाचन करायचे आहे. अधे मध्ये उठायचं नाही आहे. फोन किंवा इतर कामात आपल्याला मन लावून पारायण करायचं आहे. कुठेही मन ठेवून करायचं नाही. आता कोणतं कामच आलं मध्येच कोणीतरी घरी आले, खूप अर्जंट काम आहे किंवा छोटे मुलं आहे घरी तर त्यावेळेस आपण उठले तर ठीक आहे, पण जास्ती वेळ उठू नये. पारायणाच्या वेळेमध्ये घरात शक्य तितके आपल्याला शांतता ठेवायचं आहे. कोणाचाही राग, तक्रार, कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नये. शक्यतो टाळावे. काही चुकी जरी झाली तर स्वामीला त्या गोष्टीची क्षमा मागावी. स्वामी गुरुमाऊली आहे, आपली आई आहे आणि ती नक्की क्षमा करतात. काही चूक झाली तर त्यांना माफी मागावी. या वेळेमध्ये आपल्याला घरी जे जेवण बनतं सात्विक जेवण तेच घ्यायचं आहे. मांसाहार, मद्यपान या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहे. बाहेरून आणलेले अन्न किंवा कुठेही काही खायचे नाही. घरी बनलेलं जेवण करायचं आहे म्हणजेच परान्न वर्ज्य आहे. आपल्याला बाहेरचं काहीही खायचं नाही आहे. दररोज वाचन झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. आपल्या मनातील इच्छा अडचणी स्वामीला सांगायची आहे. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला पारायण करायचे आहे. सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करायची आहे. कारण भक्तांचा अनुभव असा आहे की स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. संपूर्ण पारायण केल्यास आपल्या घरामध्ये जास्ती प्रमाणात शांती असतात. स्वामींचा वास असतात घरामध्ये. 11 दिवस पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी छान आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळी, भजे हे स्वामींना आवडतात. पुरणपोळीचा किंवा बेसन लाडूचा आपल्याला गोड असा नैवेद्य दाखवायचा आहे. शिरा किंवा खीर बनवून तेही अर्पण करावी. नंतर तो प्रसाद घरातील सर्वांना द्यावा आणि मठ मंदिर असेल तिथे सुद्धा जाऊन आपण प्रसाद सर्वांना वाटू शकतो. गरजू लोकांना अन्नदानही करायचं आहे. आपल्याला
या पारायण काळामध्ये होऊ शकते तेवढी सेवा करायची आहे. पक्ष्यांना अन्न घालायचं आहे, गाईला अन्न द्यायचं आहे. पारायण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ठेवून नियम पाळणे चांगले असते. पण मनात स्वामीवर प्रेम आणि विश्वास असेल तर स्वामी नक्की प्रसन्न होतात. अनेक भक्त सांगतात, अनेकांचा आपल्या स्वामी सेवेकरांचा हा अनुभव आहे की पारायण केल्यावर त्यांच्या जीवनात शांतता आणि एक सकारात्मक बदल दिसून येतो. अनेक अडथळे, अनेक जे आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, मग नोकरी असो, मुलांचे लग्न असो, अशा अनेक प्रश्नातून सुटका होतात आणि स्वामी ही गुरुमाऊली आहे, आपली आई आहे. ती नक्कीच आपल्यावर कृपा करतात. म्हणूनच वेळ मिळाला तर आयुष्यात एकदा तरी स्वामी समर्थ महाराजांचे या स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 11 दिवसाचे पारायण नक्की करून बघावे आणि 11 नसेल शक्य तर 5, 7 अशा विषम संख्येमध्ये किंवा 3 तरी घरी लहान बाळ आहे शक्यच नाही तर 3-3 अध्याय असे वाचून आपण एक पारायण असे 5 तरी पारायण किंवा शक्य असेल तर 3 तरी पारायण करून घ्यावे. स्वामी समर्थ महाराज ही आई, बाबा, सखा, बंधू सर्वच आहे. म्हणून स्वामी नक्कीच कृपा करतील. ज्या पद्धतीनं आपल्याला शक्य होतील ती स्वामींची सेवा करावी. 11 माळी जप जमत असेल तर तो करावा किंवा तारक मंत्राची खूप सुंदर सेवा आहे, ती सुद्धा करू शकता. आपल्याकडनं स्वामींची सेवा शक्य होत असेल ती सेवा करावी. म्हणून वेळ मिळाला त्या पद्धतीने आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. स्वामी सर्व बघत असतात. स्वामींचे चरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा तो आत्मा आहे. जेव्हा आपण त्या स्वामींच्या चरित्रावरून हात फिरवतो म्हणजेच बोट फिरवतो, प्रत्येक ओळीवरती मन देऊन वाचन करत असतो, तेव्हा स्वामींपर्यंत आपले वाचन नक्कीच पोचतात. म्हणून ज्या पद्धतीनं आपल्याला जमतील त्या पद्धतीने करा किंवा कोणाला वाचन करता येत नसेल तर मनातल्या मनात वाचले तरी पण चालतात किंवा ऐकले तरी चालतात. काय तर स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे. मनातून स्वामींचा जप करायचा आहे. स्वामींसमोर बसून कोणतीही सेवा जमत नसेल तर 11 माळी स्वामींचा जप तरी करावा. तेही शक्य नसेल तर स्वामी एक माळ तरी जप करावा. अशी आपल्याला साधी सेवा स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त करायची आहे. तर सर्वांनीच ही सेवा करत असेल तर खूप चांगले आणि नसेल करत तर नक्कीच सुरुवात करावी. स्वामींना काय तर मनातून एक आवाज द्यायचा आहे. सुरुवात करण्याआधी संकल्प करू शकता. संकल्प 11 दिवस करायचा आहे असं बोलून किंवा तेवढे शक्य नसेल तर 7, 5, 3 ज्या पद्धतीने आपल्याला जमत असेल तसा संकल्प करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन म्हणून आपल्याला प्रसाद वाटप करायचा आहे. असं साध्या पद्धतीने साधी सेवा स्वामींची करायची आहे. कारण स्वामींना साधी सेवाच केलेली आवडतात. स्वामींना थोडी भक्तीच आवडतात. म्हणून ज्या पद्धतीने जमतात त्या पद्धतीने पारायण नक्की करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.